ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिंदे सेनेच्या कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। ठाण्यात महापौर पदासाठी हट्ट करणाऱ्या भाजपने उपमहापौर पदावर समाधान मानावं लागले। ठाण्यातील सत्तेसाठी महायुतीतील मित्र पक्षातच जोरदार रस्सीखेच सुरू होती, तर शेवटी 6 वर्षाचा महापौर करण्याच्या निर्णयावर शिवसेना भाजपचे एकमत झाल्यावर महापौर आणि उपमहापौर पदावर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे। ठाण्यात महापौर आणि उपमहापौर पदाचा 6 वर्षाचा फॉर्म्युला निश्चित। ठाणे महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची वर्णी। 6 वर्षानंतर भाजपचा महापौर असणार। ठाणे महापालिका निवडणूक युतीत शिंदे सेनेला 75 तर भाजपला 28 जागा मिळाल्या। शिवसेनेचा महापौर बसवावा अशीच एकनाथ शिंदे यांची सुरुवातीपासून मागणी होती। मात्र ठाण्यातील भाजपच्या नेत्यांनी पालिकेत भाजपलाही सत्तास्थानी बसवण्याची मागणी लावून धरली। प्रसंगी आम्ही विरोधी पक्षात बसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं। यावरून अनेक दिवस ठाण्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता। 2 वर्ष महापौर पद भाजपला असावं अशी एक मागणी आता भाजपने होताना दिसते ठाण्यामध्ये। निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत, याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते। भाजपच्या या मागणीनंतर शिंदेच्या शिवसेनेनं भाजपवरच गुगली टाकली। ठाण्यातील महापौरपद त्यांना हवं असेल तर त्यांनी मुंबईचं महापौरपद शिवसेनेला द्यावं। शिवसेनेकडून जाणीवपूर्वक अशी मागणी करण्यात आली, जी मागणी भाजप कधीही पूर्ण करणार नाही हे शिवसेनेच्या नेत्यांना ठाऊक होतं। त्यामुळे सुरुवातीपासूनच संख्येच्या बळावर ठाण्यातील महापौरपद शिवसेनेकडे असणार हे निश्चित होतं। कुठेतरी मुंबईचा महापौर भाजपाचा असेल आणि ठाण्याचा महापौर शिवसेनेचा असेल, याच्यात कुठेतरी चढाओढमध्ये ठाणा मुंबई असं चालू आहे। याच अशी जर तुम्ही चढाओढ म्हणत असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा आणि भाजपचा महापौर ठाण्याचा महापौर भाजपचा चालेल, आम्हाला ऍक्सेप्ट आहे। आरक्षणाची सोडत निघाल्यानंतरही अनेक दिवस महापौर पदाबाबत महायुतीत एकवाक्यता होत नव्हती। मध्यंतरी मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावर असल्यानं फडणवीस आणि शिंदे यांच्यात महापौर पदाबाबत चर्चा होऊ शकली नाही। मात्र निकालानंतर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईचं महापौरपद शिवसेनेला द्यावं अशी सुरुवातीची मागणी शिंदे गटाने लावून धरली होती। हा मुद्दा थेट भाजपच्या दिल्ली दरबारातही गेला होता। मात्र तिथे शिंदे गटाची डाळ शिजलीच नाही। भाजपनं आपलाच महापौर होणार हे ठामपणे शिंदेंच्या शिवसेनेला सांगितलं। ठाणे महापालिकेत एकूण जागा 131, शिंदेंच्या शिवसेनेला 75 जागा, भाजप 28, अजित पवारांची राष्ट्रवादी 9, ठाकरेंची शिवसेना 1, शरद पवारांची राष्ट्रवादी 12, MIM 5 तर अपक्ष 1। आता ठाण्यात महापौरपदी शिवसेनेची वर्णी लागली असली तरी त्यात भाजपनं 6 वर्षांचा फॉर्म्युला निश्चित केलाय। ठाण्यात शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर बिनविरोध निवडून आलेत। शिवसेना भाजप युतीची सत्ता या ठाणे महानगरपालिकेवरती कायम राहणार आहे। त्यामुळे आमच्यामध्ये ज्या काही अंतर्गत काही गोष्टी घडल्या असतील तर लवकरच तुमच्यासमोर आम्ही जाहीर करू, एवढी घाई नाहीये। आम्ही जरी कोणी महापौर असेल, उपमहापौर असेल तर शिवसेना भाजप युतीचे महापौर म्हणून त्या ठिकाणी आणि उपमहापौर त्या ठिकाणी काम करणार आहेत। महापौर पदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे। अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन। काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती, त्याचं काम करण्याचं, सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास, रवींद्र चव्हाण साहेबांचा पाठिंबा आणि संजयजी केळकर आमदार, तसे निरंजन डावकरे साहेब आमदार, तसेच जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर पदाचा फॉर्म भरण्यास संधी दिली। त्याचं नक्कीच मी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अपेक्षित काम करीन। ठाण्यात शिवसेनेला बहुमत असतानाही त्यांनी 6 वर्षांचा फॉर्म्युला स्वीकारलाय।
या बदल्यात एकनाथ शिंदे यांनी अन्य ठिकाणी सत्तेत महत्त्वाचा वाटा घेतला असणार. पालिकेत सर्वात मोठा भाऊ ठरलेल्या भाजपनं आता सत्तेची गणितं जुळवून आणत प्रत्येक ठिकाणी पक्षाचा वरचष्मा टिकेल अशीच रणनीती आखली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.